आता सर्वजण लोकसमृद्धी आणि लहरी मित्रमंडळ या ठिकाणी विदर्भ वनवासी कल्याण आश्रम श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास विदर्भ वनवासी कल्याण आश्रम नागपूर द्वारा संचालित श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास श्री क्षेत्र सुरजी अंजनगाव या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। लहरी मित्रमंडळ लोकसमृद्धी अंजनगाव सुरजी तथा नगरपालिकेतील विविध पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जुळलेले आहेत। ती खुशीताईंचा आणि प्रेरणाताईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी। तर खुशीताई म्हणजेच आमचेच मित्र श्री अरविंदजी मंडलिक यांच्या सुपुत्री खुशीताई यांचा वाढदिवस आज होता। त्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही सर्व जमलेलो आहे। ज्या मुली कन्या आपल्या परिवारापासून दूर राहतात, आई वडिलांपासून दूर राहतात, तर त्यांच्यामध्ये आपण एकत्र आलो आहे। लोकसमृद्धी आणि लहरी मित्रमंडळ या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे। तर या ठिकाणी सर्व कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालेला आहे। आता यानंतर या मुलींच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि जे प्रशासन आहे श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास हे जे प्रशासन आहे यांचं आमच्याबद्दल काय मत आहे ते मत जाणून घेऊया। आता मॅडमकडे जाऊया आम्ही। जे प्रशासनातील या मॅडम आहेत, मॅडम तुम्ही आपलं नाव सांगावं आणि याबद्दल माहिती द्यावी। मी पौरी मट्टामी आणि मी ते वनवासी कल्याण आश्रमात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे आणि तसेच या मुलींकडे लक्ष देण्यासाठी माझ्यावर जबाबदार आहे। आणि अंजनगाव सुरजीला हे छात्रावास 6 वर्षांपासून सुरू आहे। तर इथे 35 मुली असे राहतात, निवासी राहतात। तर या मुलींच्या अडीअडचणीसाठी आपण आलेले आहात। तर आम्हाला असं वाटते की नेहमी आपण या मुलींमध्ये सहवासात राहावा आणि मुलींच्या काही अडीअडचणी याच्यात आपला मदती असाव्यात असे आम्हाला वाटत असतो। पण आपण नेहमी जर या मुलींना सहकार्य करत असलात तर मुलींमध्ये अभ्यासू किंवा काय म्हणतात चांगला उन्नती होईल असं मला वाटते। ठीक आहे, धन्यवाद मॅडम, आपले लाख लाख आभार। आपण या ठिकाणी बरंचसं काहीतरी बोललेलं आहे आमच्या संस्थेबद्दल, लोकसमृद्धी आणि लहरी मित्रमंडळ बद्दल आपण बोलले आहे। त्यानंतर आता लहरी मित्रमंडळाचे जे अध्यक्ष श्री प्रवीणदादा पडुगले यांच्याजवळ आपण जाऊया। त्यांनी हा जो कार्यक्रम आहे त्यांच्या कन्यासाठी सिद्धिताईसाठी पण 2 तारखेला कार्यक्रम साजरा केला होता। याच ठिकाणी ते उपस्थित झाले होते। आम्ही लोकसमृद्धीचे लहरी मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालो होतो परवाच्या दिवशी। तर त्यांच्या डोक्यामधून हा जो आहे हा विचार त्यांच्या डोक्यामधून निर्माण झालेला आहे। तर त्यांचं आणखी काय वाटचाल पुढच्या दृष्टिकोनातून असणार आहे, आपण कन्यांसाठी काय करावं आणि समाजाची उन्नती कशी केल्या जाईल, त्यांच्यातर्फे जाणून घेऊया। श्री प्रवीणदादा पडुगले। नमस्कार, मी प्रवीण पडुगले। गेल्या 2 तारखेला माझ्या मुलीचा इथे वाढदिवस झाला। माझा मुख्य उद्देश होता की जसा मी वाढदिवस केला तसा बऱ्याच जणी इथं केला पाहिजे, कारण की विदर्भातील एकमेव असं आश्रम आहे की इथे फक्त श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास आहे की इथं फक्त इथं कन्यांना मुलींनाच फक्त इथं शिक्षण दिले जाते आणि यांच्यासोबत जो वाढदिवस केलेला आनंद मिळतो तो कुठेही मिळत नाही। ज्या उद्देशाने मी केला होता तो आज इथं सार्थक ठरलेला आहे, कारण की त्या आज अरविंद भाऊ मंडलिक यांनीही त्या माझ्या पावलावर पाऊल ठेवून हे केला आणि इथं यापुढे बरेचसे असे लोक आहेत जे माझे मित्र आहेत ते इथे करणार त्यांनी मानस व्यक्त करून दाखवला। एवढे बोलून मी 2 शब्द म्हणतो। धन्यवाद प्रवीण भाऊ, तुम्ही खूप चांगलं या ठिकाणी बोललेलं आहे। त्यानंतर आपण जाऊया मॅडमकडे। मॅडम, तुमचं याबद्दल काय मत आहे या कार्यक्रमाबद्दल? बरं, गायत्री ताई, तुमचं याबद्दल काय मत आहे? या ठिकाणी आपण श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास या ठिकाणी आपण आलेलो आहे, या मुलींमध्ये आपण एकत्र आलो आहे, तर तुम्हाला काय वाटत आहे या ठिकाणी येऊन? मला इथे येऊन खूप चांगलं वाटत आहे। मला ह्या माझ्या मैत्रिणी झाल्या आता लगेच आणि मला यांच्या नेहमी परिचयात राहायचं आहे आणि यांच्यात मिळून मिसळून जायला मला खूप आवडत आहे आणि जेव्हा माझा वाढदिवस होईल तेव्हा मी नक्की येते। बरं, आता हा जो व्हिडिओ आहे हा शेकडो लोक हा व्हिडिओ बघून राहिले आहे, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिणार? म्हणजे या ज्या घरापासून दूर मुली राहतात यांच्याजवळ येण्यासाठी काय तुम्ही त्यांना सांगणार, काय करावं त्यांनी? मला असं वाटते की जे श्रीमंत लोक असतात त्यांनी यांना काही दान द्यायला पाहिजे, जेणेकरून यांची प्रगती होईल आणि त्यांनी नेहमी सहवासात राहायला पाहिजे आणि यांच्याशी नेहमी परिचयात राहायला पाहिजे। धन्यवाद गायत्री ताई। त्यानंतर ज्यांनी हा वाढदिवस आजचा साजरा केलेला आहे श्री अरविंद भाऊ मंडलिक आणि त्यांची जे सुपुत्री आहे खुशीताई, या ठिकाणी त्यांच्याजवळ आपण पोहोचूया। खुशीताई आणि अरविंद दादा, तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुम्ही हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी साजरा केला आहे, तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे?
पुढचा कार्यक्रम मी सुद्धा माझ्या मित्रांना इथे कार्यक्रम करायला सांगेन, कारण की इथच्या कार्यक्रमात जेवढा आनंद होतो तेवढा आनंद घरी केल्यानंतर होत नाही. म्हणून इथेच कार्यक्रम साजरा करावा अशी माझ्या मित्रांना नम्र खुशी 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 बोलतो. काय वाटलं तुले? बरं ठीक आहे. आता यानंतर जाऊया, हे जे प्रशासनाचा मुख्य कारभार जो आहे, मुख्य कारभार ते आपल्या विचारातून पार पाडतात श्री मुकुंदजी पांडे यांच्याकडे आपण जाऊया. हे वनवासी कन्या छात्रावास आज अंजनगाव सुरजीमध्ये 5 वर्षापासून सुरू आहे आणि हे 6वं वर्ष आहे. पूर्ण भारतवर्षात वनवासी कल्याण आश्रमाचे 236 आश्रमशाळा आहे, पण विदर्भामध्ये एकूण 8 छात्रावास आहे. त्यातले 7 मुलांचे आणि 1 मुलींचा आहे, आणि मुलींचं हे फक्त अंजनगाव सुरजी येथेच आहे. आणि हे आपलं सर्वांचं भाग्य आहे की मुलींचं कन्यादान आपण करतो त्याप्रमाणे आपल्याला इथे हे छात्रावास चालवायचा आहे. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्याला आपण परिवारांनी छात्रावासाला सतत मदत करत राहावी ही श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावासातर्फे मी विनंती करतो. धन्यवाद सर, धन्यवाद सर. यानंतर आपण जाऊया सामाजिक कार्यकर्ते श्री राहुलजी पण यांच्या जवळ जाऊया. आपण या ठिकाणी आपण राहुलजी पण जवळ जाऊया. तुम्हाला याबद्दल काय वाटते? मी लहरी मित्र मंडळातर्फे या ठिकाणी कार्यक्रम साजरा करायला आलो होतो. प्रवीण भाऊ पटुकले यांचा मुलीचा वाढदिवस होता 2 तारखेला. त्या दिवशी श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास या ठिकाणी आपण तो वाढदिवस साजरा केला. आणि मला असं वाटलं की ह्या मुलींसोबत आपण ज्या प्रकारे वाढदिवस साजरा केला आणि ह्या मुली बाहेर गावून आईवडिलाला सोडून दुरून आलेले आहे आणि आपण यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत आहोत, त्यामुळे त्यांना पण आपल्यापासून आनंद मिळतो आणि त्यांना असं वाटतं की आपण आई बाबा आपले सर्व या ठिकाणी आहे आणि घराच्या बाहेर पडल्यामुळे ते शिक्षण घ्यायला आलेले आहे इथं. त्यामुळे त्यांना पण असं वाटते आहे की आपला परिवार या ठिकाणी आहेच. त्याच्यामुळे त्यांना जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आपल्याला मिळतो. अशा प्रकारे लहरी मित्र मंडळ तर्फे आपण हे उपक्रम साजरे करत आहोत. आणि त्यामध्ये लोक समृद्धी प्रतिष्ठान हा पूर्ण ग्रुप आपल्या सोबत आहे. अशाच प्रकारे आपण सर्व मिळून बरेच ठिकाणी असे वनवास शाळा आहे, आश्रम आहे, या ठिकाणी असेच आपण कार्यक्रम साजरे करत राहू आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं आपण हास्य निर्माण करावं आणि सर्वांना आनंदित बघावं हीच माझी अपेक्षा आहे. त्यामुळे या अरविंद भाऊ मंडलिक यांच्या मुलीचा वाढदिवस आज साजरा झाला आणि खुशीताईंना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारे समोर आपण विविध कार्यक्रम करत राहू आणि श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास या ठिकाणी पुढील पण कार्यक्रम असे साजरे होत राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्वांच्या मध्ये सर्वांनी सहकार्य करावं. या ठिकाणी सर्व आलात, आपण मुलींसोबत कार्यक्रम साजरे केले, त्यामुळे मी सर्वांचे लहरी मित्र मंडळातर्फे आभार मानतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद राहुल भाऊ, तुम्ही खूप छान बोलले. या ठिकाणी आता या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास श्री क्षेत्र सुरजी अंजनगाव. या ठिकाणी या ज्या मुली आपल्या घरापासून दूर राहत असतात, वनामध्ये राहणारा त्यांचा परिवार आहे, या ठिकाणी ते अभ्यास करून राहिले आहे, शिक्षणाकरिता आलेले आहे. आजच्या ज्या बर्थडे गर्ल आहेत आपल्या खुशीताई, आपण आज खुशीताई जवळ जाऊया की खुशीताईंना याबद्दल काय वाटतंय. आज जो आपला उपक्रम राबवण्यात आलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते? मला इथे येऊन खूप आनंद झालेला आहे. इथे माझ्या खूप मैत्रिणी बनलेल्या आहे. रोशनी, निकिता, रोशनी असे इत्यादी माझ्या मैत्रिणी बनलेल्या आहे. माझी अशी विनंती आहे की तुम्ही पण तुमचे आनंदाचे क्षण यांच्यासोबत साजरे करावे आणि मी दरवर्षी इथे येणार. धन्यवाद, धन्यवाद खुशीताई. आता या ठिकाणी आपण सर्व जमलेले आहे, सर्वांचे लाख लाख आभार. आणि बरेचसे जणांनी लाईव्ह आहेत, बरेचसे लोक, बरेचसे व्यक्ती, महिला मित्र मंडळ वगैरे जे आहे ते ऑनलाईन